तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा आहे पार्ट 1. जर का तुम्ही बघितला नसेल तर आपण आलेलो आहे उज्जैनला आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पार्ट 1 अपलोड झालेला आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण चाललेलो आहे उज्जैन महाकाल यांचे दर्शन घेण्यासाठी व पूर्ण मंदिर बघण्यासाठी. तर असाच ब्लॉग फॉलो करा. चला. तर मित्रांनो, तुम्हाला आरती दाखवली आणि जे जास्त बोलता नाही आलं कारण की पब्लिक असल्यामुळे रेकॉर्ड होत नाही. आणि तुम्हाला आरती वगैरे दाखवली. असं काय होतं, खूप गर्दी, असं नाही की इथंच गर्दी. ते तिकडं बघा, ते तिकडं तुम्हाला दाखवते, ते बघा तिकडं, ते बघा तिकडं पण गर्दी आहे. म्हणजे टोटल ठिकाणी आरती चालू असते आणि फक्त अर्ध्या तासाची मोजून 6ला चालू होते, 6:30ला संपते. तर आता पोरं बघतो कुठे आहे आणि आपण दुसऱ्याकडे जाऊ. आता दुसऱ्या मंदिराच्या ठिकाणी जाऊ. बघ, इथं एक मंदिर आहे, इकडे एक मंदिर आहे, इकडे एक मंदिर आहे बघा, तिथं वरती एक मंदिर आहे बघा. मंदिर म्हणजे काय सांगू, तिकडं बघा, तिकडे एक मंदिर आहे. चला आता जाऊ आपण आपल्या मित्रांकडे. मित्रांनो, बघू शकता कसलं खतरनाक सजवलं गेलेलं आहे कडक मध्ये. आणि इथं पिंड बघू शकता तुम्ही, किती पिंड आहे. म्हणजे मस्त पण आहे, एवढे पिंड आहे तेव्हा. इथं नंदी महाराज. आता इथं मराठी कोणाला समजत नाही त्यामुळे मला एक प्लस पॉइंट आहे. तेरून तुम जाओ ना, तैरने के लिए. दोस्त लोगों, ये देखो 3 लोग और इधर हम लोग. मराठीच ब्लॉग बनवते, पण आता इथं कसं आहे, भरपूर म्हणजे इथं 100% 99% हिंदीचे नाही का, मराठी एवढं कोणाला समजत नाही. त्यामुळं आता मी काय बोलतोय कोणाला समजत नसं, कुठले तिघं सोडले तर यांना समजतंय. आणि हा म्हणजे सचिन पण आहे, अनिकेत पण, म्हणजे आम्ही जेवढे जण आलो तेवढ्याला समजतं नाही का. बाकीचे इकडं बघा, इकडं बघा विषय काय विषय हवे हो. तर मित्रांनो, बघू शकता आणि काय घेत होतो आम्ही कसं काय भाऊ खाली काय नाही मराठी. तर मित्रांनो, आपल्याला सकाळचा उंट परत दिसलेला आहे आणि आपण आता परत एकदा चुकलो होतो. आपण जिथं आपल्या रूम पाशी होतो तिथंच परत निघलो. आपल्याला अनिकेत भाऊनी थोडंसं चुकवलं. आता परत आपण चाललोय मंदिरात दुसऱ्या. आयो, हे बघा इथं घाण पाणी साचले, कसे असते, लय वास येतो. आणि इकडं गर्दी बघा. आपण चाललोय आता इकडं. चलो. तर मित्रांनो, बघू शकता आपण आता आहे ना दर्शनासाठी नाही चाललोय. आपल्याला सकाळी दर्शन करायचं तुम्हाला बोललोय, तर आपण आता चाललोय फोटोशूट करण्यासाठी निवांत. आणि जे रात्री लुक असतो, जे रात्री मंदिरामध्ये मूर्त्या वगैरे आहेत महादेवाच्या, त्याच्यावर खूप मस्त लाइटिंग वगैरे आहे, ते तुम्हाला दाखवण्यासाठी चाललंय. तर इथं बघा, हे तर तिथं पण आपण जाणार. पहिले आपण तिकडे जाऊन येऊ, मग इकडे जाऊया. जसं आपण मंदिर आतमध्ये जाऊ तसं मी तुम्हाला दाखवत जाईल. जे मेन आहे त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो, बघू शकता महादेवाच्या मूर्त्या किती मस्त आहेत. आता आपण आतमध्ये पण जायची कोशिश करणार, जाणारच काही झालं तरी. बघू आता आत. चला, फोटो काढून यावं लागतील ना. मित्रांनो, इकडचं बिल्डिंग आणि इकडचं सर्व काही इतकं मस्त आणि इतकं सुंदर आहे ना. तिथं काय झाले म्हणजे खूपच भारी आहे. इथं जर का कधी आले ना, 1-2 दिवसात इथं सगळं फिरूच शकत नाही, एवढं काही बघण्यासारखं आहे. म्हणजे एवढं खतरनाक बघण्यासाठी ना, लय काही बघण्यासाठी इकडं. बघा मित्रांनो, मंदिर खतरनाक विषय नाही का. एवढं खतरनाक काम केलं गेलेलं नाही. ते मित्र पळूच राहिले. मी दमादमाने मामा शोध घेत चाललोय. तरी सचिन त्यांना मागं सोडलं आम्ही. त्यांना आपण मागं सोडलं. खूप मस्त आहे रात्री बघण्यासाठी इकडं, खूप भारी. जेवढं कॅमेऱ्यात नाही दिसत ना, तेवढं स्वतःच्या डोळ्यांनी खतरनाक दिसतं, लय खतरनाक, काय सांगू तुम्हाला. आणि इकडं VIP गाडी आहे, काहीतरी 500 रुपये पर हेड आहे. बघा ही VIP गाडी. कसलं दिसतंय खतरनाक मंदिर, बघा ना तुम्ही. मित्रांनो बघा, आता हे पूल
आपण त्या पुलाच्या पलीकडून होतो. पुलावर जाऊ का नाही माहित नाही, पण गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवण. हे बघा पूर्ण पाणी, आणि इथं पूर्ण हे बघा, इथं पूर्ण माती मध्ये वास तर खराब येतोय, पण ठीक आहे. आणि तिकडं बघा, आणि काय तिकडं बघा कसलं आहे. घे ना पोराला, घे ना बोलून, चल ना. कसलं खतरनाक बाप. आपल्या इकडे का जायचंय. हे बघा मित्रांनो, लाइटिंग काम कसलं खतरनाक आहे. अजून तरी थोडा अंधार पडला नाही, जेव्हा प्रॉपर अंधार पूर्ण अंधार होईल ना तेव्हा लाईट काहीतरी खूप वेगळ्या दिसणार आहेत. जेवढं आपण इंस्टाग्रामच्या रील मध्ये बघतो ना, सेम तसंच आहे उज्जैनला. कुठं येऊ नका, कुठं जाऊ नका, पण उज्जैनला आहे मित्रांनो. खतरनाक विषय म्हणजे लाइटिंग वगैरे. अजून तुम्ही पूर्ण बघितलं पण नाही, बघू राहिले दमादमाने, तुम्हाला पण दाखवतोय. तर मित्रांनो बघू शकता, इथं मोठी स्क्रीन लावलेली खतरनाक, आणि इथं बघा मूर्त्या. जेव्हा फिरून येऊ तेव्हा तुम्हाला या मूर्त्या ना मी पलीकडून आल्यावर दाखवतो. पण सध्या आता आपण इकडं जाऊ, दमादमाने सगळं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो कडक. चला आता दुसरं बघा. तर आता हे बघा मित्रांनो, कसलं कडक आहे. एक 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 बघतोय आपण, एक एक. हे बघा नागपुरा, मला नागोबा जे आपले नाग महाराज, हे 5 तोंड आहेत त्यांचे, ते दाखवतोय बघा. थांब ना 2 मिनिटं. हे बघा मित्रांनो, हा आहे रावण. किती तोंड आहेत? 5, 6, 7, 8, 9, 10 तोंडी रावण. खरंच मित्रांनो, जर का तुम्हाला यायचं असेल ना, मी खोटं बोलत नाही, उज्जैन मध्ये या. उज्जैन मध्ये एवढं काही बघण्यासाठी काय ना, म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की उज्जैन मध्ये येऊन काही तुम्हाला भेटलं नाही बघायला. खूप काही बघायला आहे, आणि खूप युनिक आणि खूप वेगळं आहे. खूप वेगळं म्हणजे काय सांगू तुम्हाला. जे कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे ना, त्याच्यापेक्षा डोळ्यांनी बघण्यात खूप फरक आहे मित्रांनो, खूप फरक. हे बघा तुम्ही, कसलं यार, काय क्वालिटी, म्हणजे कसलं काम केलं गेलंय, कसली लाईट आहे यार. काय सांगू तुम्हाला याच्याबद्दल मी. आता खूप काही वेगळं आहे इकडं, खूप काही. सर्व काही मी तुम्हाला दाखवतो, फक्त ब्लॉग फॉलो करा. हे बघा, हे काय, कोण आहे बघितलं. आता हे बघा कोण आहे, ओळखा, कमेंट करा. कसले काम केलं गेलं खतरनाक. मित्रांनो बघा, मित्रांनो बघा, खतरनाक म्हणजे कसलं खतरनाक बघायला भेटते बघा ना. खरंच मी उज्जैन मध्ये आता पहिल्यांदा आलोय. इथून पुढे नक्कीच येणार, म्हणजे येणार एकदम निवांत, आणि घरच्यांना तर घेऊन या. मित्रांनो मला वाटते ब्लॉग नक्कीच 25, कमीत कमी 20 मिनिटाचा तरी होईल. बघा ना, इथं तुम्हाला काय काय दाखवू, मलाच विचार पडून राहिले. दाखवू तरी की तुम्हाला काय काय, माझ्या म्हणजे एवढं दाखवण्यासाठी एवढं काय काय, तुम्हाला काय दाखवू तरी काय काय. मित्रांनो ही कॅफे बघा कशी, याला म्हणतात उज्जैनची आतमधली कॅफे. इथं हायफाय लोकच खाऊ शकतात, म्हणजे असं काही नाही आपण नाही खाऊ शकत, आपल्याकडे पण पैसे आहेत, पण आपण नाही ओव्हरपणा नाही करत आपण. एकदा लास्ट तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो, 2-3 अजून फोटो दाखवतो, मस्त मूर्ती दाखवतो, आणि आपण जाऊया मग पुढे. चला पुढे, मी आलो 2 मिनिटात. कसे आहे गणपती बाप्पा. तर हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला कळतंय का काही. ज्यांनी पूर्ण कहाणी वाचली, पुस्तक वाचलंय पूर्ण, त्यांनाच करणार. हे बघा, चल पलीकडे जाऊ. मी आता इंस्टाला फोटो पोस्ट केले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो बघा, पाणी कंटिन्यू पाण्यात. 9 वाजता एक शो आहे, पण तो आम्हाला बघता नाही येणार, कारण की 9 वाजेपर्यंत थांबलो तो उशीर होईल. तो शो मी तुम्हाला नाही दाखवू शकत, सॉरी. आता जाऊया आपण पुढे. मित्रांनो ओळखा कोण आहे, ओळखलंच पाहिजे तुम्हाला, कमेंट करून सांगा, मला तर माहिती आहे. बघा केवढी मूर्ती खतरनाक आहे. बघ इथं गणपती बाप्पा, इकडं ही मूर्ती, इकडं ती मूर्ती. आता जाऊया आपण पुढे. मित्रांनो हा आहे आता एक्झिट पॉइंट, आणि याच्या पुढे मला काही जर का दिसलं युनिक आणि चांगलं काही दाखवण्यासाठी, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवन. तर मला नाही वाटत तुम्हाला, मला असं म्हणता येईल की तुम्हाला ब्लॉग आवडला नाही,
तुम्हाला ब्लॉग आवडणारच, कारण की मी तुम्हाला खूप काही दाखवलं वेगवेगळं, जे मी पण कधी पाहिलं नव्हतं आणि तुम्ही पण मला नाही वाटत की पाहिलं असेल. तर आता काही इथून बाहेर गेलो, काही दिसलं तर दाखवतो, नाही दिसलं तर आपला ब्लॉग एंड करतो. आणि खूप मोठा ब्लॉग झाला. तुम्हाला मेन मंदिराचे दर्शन राहिले तर ते नेक्स्ट पार्ट मध्ये, म्हणजे उद्या सेकंड पार्ट येणार आहे, तर तो पण बघा. उद्या आम्ही पार्टी म्हणजे 3-4 वाजता दर्शनासाठी जाणार आहे, तर मग तेव्हा सेकंड पार्ट येईल, मग तेव्हा तो बघा. आता बघू पुढं काय भेटतंय, काय काय नवीन नवीन इथे ते दाखवतो. इथं फोटो वगैरे काढतो थोडे. इथं बघा काय लिहिलंय, वाचा. महादेवाची पिंड पण आहे. मित्रांनो ही बघा, पूर्ण घंटी असते ना आपली घंटी, त्या घंटीनी पूर्ण पिंड बनवली गेलेली. काय जातो पलीकडे बघा, एक नंबर आहे. तर मित्रांनो हा आहे नकाशा पूर्ण. तर आमची रूम आहे इकडे आणि आम्ही इथून एंट्री केलेली, इथून एंट्री. तर हे असं आत आलो आणि आता आम्ही कुठे आहे, आता आहे आम्ही इथे. तर आता निघालोय आम्ही. कायला ती मम्मी पण ब्लॉग बघणार आहे, ती मम्मी पण ब्लॉग बघणार, एवढं लक्षात ठेव. तर मित्रांनो हा आहे मॅप आणि ब्लॉग आपला एंड करतो. बाय बाय, उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. तर मित्रांनो आलेलो आहे मंदिराच्या समोर, बघू शकतो. आणि हे बघा